आपण काल प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन पाहिलं होतं. आज आपण केमिकल रिएक्शन ऑफ अल्डिहाइड कीटोन पाहू. आजचा टॉपिक आहे आपला नवीन टॉपिक केमिकल रिएक्शन ऑफ अल्डिहाइड एंड कीटोन. न्यू टॉपिक है केमिकल रिएक्शन ऑफ अल्डिहाइड एंड कीटोन. केमिकल रिएक्शन ऑफ अल्डिहाइड एंड कीटोन. केमिकल रिएक्शन ऑफ अल्डिहाइड कीटोन मध्ये नंबर फर्स्ट आहे रिएक्शन विथ किंवा ऍक्शन विथ ऍक्शन ऑफ म्हणून ऍक्शन ऑफ HCl हायड्रोजन सायनाइड. Action of hydrogen cyanide. आता केमिकल रिएक्शन ऑफ अल्डिहाइड कीटोन म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोनवर कोणकोणत्या प्रकारचे रिएक्शन होतात ते आपल्याला पाहायचं आहे. पहा आता अल्डिहाइड किंवा कीटोनचा सिम्पली आपण फॉर्म्युला लिहू C डबल बॉन्ड O. एक तर हा इथं R आणि इथं H झाला अल्डिहाइड. एक तर इथं R आणि इथं R हा झाला कीटोन. म्हणजे हा म्हणून आपण हा अल्डिहाइड R कीटोन. अल्डिहाइड R कीटोन. पहा आता अल्डिहाइड किंवा कीटोन रिएक्ट विथ HCl हायड्रोजन सायनाइड. काय मिळते आपल्याला रिएक्शन केल्यावर याच्यापासून हायड्रोसायनाइड मिळते. काय मिळते हायड्रोसायनाइड. आता हायड्रोसायनाइडचा फॉर्म्युला कसा हे दोन बॉन्ड त्याच्यात असे इथं H इथं सिंगल बॉन्ड Cl. हा झाला अल्डिहाइड सायनोहायड्रिन और कीटोन सायनोहायड्रिन. समजा हे दोन बॉन्ड जर R ना असले तर कीटोन सायनोहायड्रिन आणि जर इथे येत असला तर हा झाला अल्डिहाइड सायनोहायड्रिन. असे नवीन नवीन प्रकारचे कन्सेप्ट आहेत. व्हेन अल्डिहाइड और कीटोन व्हेन अल्डिहाइड और हे जे रिएक्शन आहे हे रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोन म्हणून आपल्याला अल्डिहाइड सायनोहायड्रिन किंवा कीटोन सायनोहायड्रिन मिळू शकते किंवा अल्डिहाइड सायनोहायड्रिन किंवा कीटोन सायनोहायड्रिन पासून आपल्याला अल्डिहाइड किंवा कीटोन सुद्धा मिळू शकते. पहा व्हेन अल्डिहाइड और कीटोन रिएक्ट विथ हायड्रोजन सायनाइड gives aldehyde cyanohydrin or ketone cyanohydrin. पहा ज्या वेळेस अल्डिहाइड किंवा कीटोन रिएक्ट होते हायड्रोजन सायनाइड सोबत when aldehyde or ketone react with cyanohydrin gives aldehyde cyanohydrin or ketone cyanohydrin. याच्यामधून माहिती एक रिएक्शन को एक कीटोनची को आणि एक अल्डिहाइडची. पहा आता एक्झाम्पल एक CH3 न आणि दुसरा H न डबल बॉन्ड O. आता हा CHO आहे म्हणजे हा झाला ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइड रिएक्ट विथ HCl हायड्रोजन सायनाइड. रिव्हर्सिबल रिएक्शन होते. CH3 झाल्याच्या तसा C वरती H OH आणि Cl हा झाला ऍसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन. त्याचप्रमाणे सेकंड एक्झाम्पल बघू आपण कीटोन साठी. CH3 डबल बॉन्ड O प्लस. आता हा काय आहे ऍसिटोन.
ऍसिटोन रिएक्ट विथ HCl, रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. त्यापासून मिळते आपल्याला CH3, C वरती सुद्धा CH3, खाली Cl आणि इकडे OH, म्हणजे हा होईल ऍसिटोन सायनोहायड्रिन. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल घेता येतात. पहा, ऍक्शन ऑफ HCl, पहिली रिएक्शन केमिकल रिएक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. केमिकल रिएक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. नंबर फर्स्ट, ऍक्शन ऑफ हायड्रोजन सायनाइड. आता हायड्रोजन सायनाइडची रिएक्शन आपण अल्डिहाइड किंवा कीटोनवर केली. C डबल बॉन्ड O हा कॉमन ग्रुप आहे याच्यामध्ये अल्डिहाइड अँड कीटोन मध्ये. समजा दोन्ही R असले तर हा कीटोन होईल. एक R आणि एक H असला तर तो काय होईल? अल्डिहाइड. रिएक्ट विथ हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन सायनाइड म्हणजे हायड्रोजन सायनाइडचा CN. रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. यूज अल्डिहाइड सायनोहायड्रिन. अल्डिहाइड सायनोहायड्रिनचा फॉर्म्युला RCHOHCl. आणि त्याचप्रमाणे आपण ऍसिटाल्डिहाइड घेतला, एक्झाम्पल घेतला, ऍसिटाल्डिहाइड घेतला त्यापासून ऍसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन, आणि कीटोन घेतला त्यापासून ऍसिटोन सायनोहायड्रिन. आता अशा प्रकारची रिएक्शन आहे. आता हे रिएक्शन कशी होते ते हे रिएक्शन कशी होते पहा, लक्षात द्या. आता ही रिएक्शन आहे अल्डिहाइड किंवा कीटोनची. आपण अल्डिहाइड किंवा कीटोनचा ग्रुप घेतला. C डबल बॉन्ड O वरती आणि खाली हा अल्डिहाइड किंवा कीटोन आहे. याच्यावर आपण HCl ची रिएक्शन केली, रिव्हर्सिबल रिएक्शन. काय म्हणते पहा, हा जो O आहे हा यातला एक पाय बॉन्ड असते आणि एक सिग्मा बॉन्ड असते. म्हणजे एक बॉन्ड स्ट्रॉंग असते, एक बॉन्ड वीक असते. आता या C जवळ हे दोन्ही बॉन्ड स्ट्रॉंग आहे, हा तिसरा बॉन्ड स्ट्रॉंग आहे. वीक कोणता आहे? हा बॉन्ड. म्हणजे हा जो HCl आहे हा HCl या वीक बॉन्डवर अटॅक करणार. HCl वीक बॉन्डवर अटॅक केल्यावर आपल्याला दोन प्रकारचे मिळेल. लक्ष द्या. C वरती बॉन्ड, सिंगल बॉन्ड O आणि याचा एक बॉन्ड खाली. आता या C जवळ, या O जवळ हा O निगेटिव्ह आहे, याला पॉझिटिव्हची गरज आहे. यातला पॉझिटिव्ह पार्ट कोणता आहे? H. हा H या O जवळ जाईल आणि नंतर आल्यानंतर आहे Cn, हा Cn या C जवळ जाईल आणि हे दोन सॅटिस्फाय करतात तो अल्डिहाइड आहे की कीटोन. म्हणजे अशा प्रकारची रिएक्शन आहे. याला आपण ऍक्शन ऑफ HCl म्हणतो. आणि याला हायड्रोजन सायनाइड सोबत रिएक्शन केल्यावर तुम्हाला सायनोहायड्रिन भेटते. काय मिळते? सायनोहायड्रिन. सायनोहायड्रिन. आता सायनोहायड्रिन म्हणजे काय? सायनोहायड्रिन म्हणजे दोन ग्रुप, सायनोचा Cn आणि हायड्रिनचा OH. सायनोचा Cn आणि हायड्रिनचा OH, सायनोहायड्रिन. आणि या दोन ग्रुप अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइड सायनोहायड्रिन आणि कीटोन असेल तर कीटोन सायनोहायड्रिन. अशा प्रकारे रिएक्शन आहे. ऍक्शन ऑफ HCl. ऍक्शन ऑफ HCl ऑन अल्डिहाइड और कीटोन. एक दोन एक्झाम्पल आपण पाहिलेच. आता पुढे आहे ऍक्शन ऑफ सोडियम बायसल्फेट. ऍक्शन ऑफ नंबर 2, ऍक्शन ऑफ सोडियम बायसल्फेट. सोडियम बायसल्फेटचा फॉर्म्युला काय येईल? सोडियम बायसल्फेटचा NaHSO4 SO3. पहा, आता अल्डिहाइड किंवा कीटोनचा जनरल फॉर्म्युला, दोन बॉन्ड C चे रिकामे आणि डबल बॉन्ड O. हा एक तर अल्डिहाइड असेल और कीटोन. हा एक तर अल्डिहाइड असेल, एक तर कीटोन असेल. रिएक्ट विथ NaHSO3, सोडियम बायसल्फेट, सोडियम बायसल्फेट. रिव्हर्सिबल रिएक्शन. काय म्हणते?
सी, 2 बॉन्ड खाली येते, एक बॉन्ड OH न आणि एक बॉन्ड SO3 याला म्हणतात सोडियम बायसल्फाइड ऑल्डिहाइड, सोडियम बायसल्फाइड और कीटोन सोडियम बायसल्फाइड. when aldehyde किंवा कीटोन सोडियम बायसल्फाइड सोबत रिएक्शन झाल्यावर aldehyde सोडियम बायसल्फाइड और कीटोन सोडियम बायसल्फाइड मध्ये रिएक्शन सेम आहे पहिल्या तशी. पहा हा जो H आहे हा H या जवळ जाते COH तयार होते, चला OH, आणि राहिलेला जो पार्ट आहे SO3 हा दुसऱ्या बॉन्डला अटॅच होते SO3. अशा प्रकारे जनरल रिएक्शन आहे. आता याची समजा आपण ऑल्डेहाइड सोबत केली, सोबत काय होते पहा, आणि हे सोडियम बायसल्फाइड आहे, काय आहे एक्वायस कंडिशन. पहा when aldehyde or ketone, when aldehyde statement पाहायचं, when aldehyde or ketone react with sodium bisulfite, when aldehyde or ketone react with sodium bisulfite in aqueous condition gives a reversible reaction, it is a reversible reaction, gives aldehyde sodium chloride or ketone sodium sulfide, chloride sulfide and ketone sodium sulfide. एक्झाम्पल पाहायचं आपण ऍसिटाल्डिहाइड चं दिले एखादं एक्झाम्पल, C डबल बॉन्ड O वरती आहे CH3 खाली H, हा झाला ऍसिटाल्डिहाइड, रिएक्ट विथ सोडियम बायसल्फाइड, सोडियम बायसल्फाइड in aqueous condition, reversible reaction takes place, HCCH3 SO3 आणि OH, हा काय आहे ऍसिटाल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड. आणि त्याचप्रमाणे कीटोन सोबत जर केली आपण CH3 C वरती सुद्धा CH3 डबल बॉन्ड O प्लस हा ऍसिटोन आहे NaHSO3 म्हणजे सोडियम बायसल्फाइड in aqueous condition gives reversible reaction, आणि काय भेटते CH3 वरती सुद्धा CH3 डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH आणि सिंगल बॉन्ड SO3 म्हणजे हा होईल ऍसिटोन सोडियम बायसल्फाइड. अशा प्रकारे जनरल रिएक्शन आहे. पहा नंबर सेकंड आहे ऍक्शन ऑफ सोडियम बायसल्फाइड. आपण केमिकल रिएक्शन ऑफ ऑल्डेहाइड कीटोन पाहून आहात, म्हणजे NaHSO3 हा झाला सोडियम बायसल्फाइडचा फॉर्म्युला. वेन ऑल्डेहाइड किंवा कीटोन, आता ऑल्डेहाइड किंवा कीटोन आपण या सिम्पली फॉर्मॅट बसतो, एक तर हे जे R न रिप्लेस केले त्याला आपण कीटोन म्हणू, आणि एक H आणि एक R न रिप्लेस केला त्याला आपण ऑल्डेहाइड म्हणू. When aldehyde or ketone react with sodium bisulfite in aqueous medium, reversible reaction take place, gives aldehyde sodium chloride or ketone sodium sulfide, aldehyde sodium bisulfite or ketone sodium bisulfide. त्याचप्रमाणे पहा एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पल आपलं ऍसिटाल्डिहाइडचे एक्झाम्पल घेतलं आपण ऑल्डेहाइडचं आणि घेतलं कीटोनचं. ज्याप्रमाणे आपण पहिल्याची रिएक्शन पाहिली की ऍक्शन ऑफ HCl हायड्रोजन सायनाइड, त्याच प्रकारची रिएक्शन आहे ऍक्शन ऑफ सोडियम बायसल्फाइड. त्यापासून आपल्याला काय मिळते सायनोहायड्रिन, आणि त्यापासून सोडियम बायसल्फाइड. ऑल्डेहाइड असेल तर ऑल्डेहाइड सोडियम बायसल्फाइड, कीटोन असेल तर कीटोन बायसल्फाइड. पहा अशा प्रकारची रिएक्शन टेक प्लेस होते.
आता नंतर आपण पाहू ऍक्शन ऑफ अल्कोहोल. ऍक्शन ऑफ अल्कोहोल नंबर 3. नंबर 3 ऍक्शन ऑफ अल्कोहोल. नंबर रोमन फर्स्ट याचं अल्डिहाइड. आता अल्डिहाइडवर काय होते ते खूप पहिले आणि नंतर कीटोनवर काय होतं. आता अल्डिहाइडचा फॉर्म्युला RCHO, याला आपण अल्डिहाइड म्हणू. अल्डिहाइडवर रिएक्शन केली आपण अल्कोहोलची R-OH. एक तर हा R सेम असेल, एक तर हा R डिफरंट असेल. हा आहे अल्कोहोल. When aldehyde react with alcohol in acidic medium, reversible reaction take place. Gives RCOR dash आणि H आणि OR dash आणि प्लस H2. आता एक झालं पहा, लक्ष द्या. इथं R डॅश दोन वेळा आहे म्हणून आपण इथं 2 R' येतं. आता हा कोणता झाला म्हणजे कोणता भेटला, ऍसेटल. काय होईल हा, ऍसेटल. म्हणजे व्हेन aldehyde react with 2 molecules of alcohol. When aldehyde react with 2 molecules of alcohol in acidic medium. When aldehyde react with alcohol in an acidic medium, reversible reaction take place and use acetal. पाहता आपण CH3 एक्झाम्पल करायचं. CH3CHO हा आहे ऍसिटाल्डिहाइड. रिएक्ट विथ ट्वाइस CH3OH मिथिल अल्कोहोल. In acidic medium, reversible reaction take place. CH3COCH3OCH3. आता कोणता होईल, ऍसेटाल्डिहाइड. जो आपला अल्डिहाइड आहे तो शिल्लकचं काय झालंय, 2 मिथिलचे ग्रुप ऍड झाले म्हणजे डायमिथिल आणि ऍसेटल. आता तुम्ही म्हणता की सर नाही सेम घेतलं, इकडला एटम सेम घेतला, इकडला एटम सेम घेतला. नंतर बघा डिफरंट बघा. पहा आता हा आपण इथलेच ठेवू ऍसेटाल्डिहाइड plus react with 2 molecules of C2H5OH ethyl alcohol in presence of acidic medium gives CH3COC2H5 HOC2H5. हा होईल 1-2 है ना, म्हणजे ऍसेटाल्डिहाइड
डायइथिल ऍसेट. म्हणजे कशावर डिपेंड आहे? ऍसिटाल्डेट, ऍसिटाल्डेट, अल्डेट का नाव पूर्ण इंटिग्रल कशावर डिपेंड आहे? या बरोबर तुम्ही मिथिल घेतला तर 2 मिथिल शिल्लक ऍड झाले म्हणजे डायमिथिल ऍसेटल. तुम्ही इथिल घेतला तर 2 इथिलचे ग्रुप ऍड झाले म्हणजे डाय इथिल ऍसेटल. म्हणजे तुम्ही कोणता अल्कोहोल ऍड करताय याच्यावर डिपेंड राहते की तुम्ही अल्डेटच्या पुढे काय लिहायचं. आता 2 मिथिलचे आहेत तर डायमिथिल, 2 इथिलचे आहेत तर डायइथिल. अशा प्रकारची रिएक्शन आहे अल्डेट सोबत. When aldehyde react with alcohol, when aldehyde react with alcohol in acidic medium, reversible reaction take place and gives a acetal. काय म्हटले? acetal. आणि अशाच प्रकारची रिएक्शन जर आपण कीटोन सोबत केली तर त्यापासून आपल्याला केटल भेटते. काय भेटते? केटल. लक्ष द्या एक वेळ. डबल सांगतोय एक वेळ ऍक्शन ऑफ अल्कोहोल. पहिली आपण ऍक्शन ऑफ एससीएन पाहिली, दुसरी आपण ऍक्शन ऑफ NaSO3 पाहिली, तिसरी आपण ऍक्शन ऑफ अल्कोहोल पाहिली. पहा acetaldehyde, when acetaldehyde react with alcohol in acidic medium, H positive medium म्हणजे acidic medium असते, reversible reaction take place and gives acetal. आता acetal कसा लिहायचा? acetaldehyde लिहिला, मिथिल अल्कोहोल लिहिला, मिथिल आपला acetaldehyde धरायचा तसा. कोणता अल्कोहोल घेतला आपण? मिथिल आपण 2 वेळा ऍड केला म्हणजे डायमिथिल आणि acetalचा acetal धरायचा तसा. त्याचप्रमाणे आपण acetaldehyde ची रिएक्शन मिथिल अल्कोहोल सोबत केली इन acidic medium, reversible reaction take place and gives acetaldehyde. आता कोणता ग्रुप ऍड केला आपण? इथिल म्हणजे डायइथिल ऍसिटल. अशा प्रकारची ऍक्शन ऑफ अल्कोहोल ऑन अल्डेहाइड वर राहणार. पहा अशा प्रकारचं अल्डेहाइड सोबत रिएक्शन ऍक्शन ऑफ अल्कोहोल नंबर फर्स्ट आहे अल्डेहाइड सोबत. आता नंबर सेकंड पाहू आपण कीटोन सोबत. नंबर सेकंड पाहायचे आपल्याला कीटोन सोबत. नंबर सेकंड कीटोन. लक्ष द्या आता. व्हेन कीटोन. आता कीटोनचा फॉर्म्युला काय आहे? RCR. हाय डॅश आहे. रिएक्ट विथ अल्कोहोल. आता इथे एक डॅश दिला की नाही आपण, इथे डबल डॅश द्यायचा म्हणजे एक तरी तिन्ही सारखे असतील, एक तरी तिन्ही डिफरंट असतील. आणि इथं OH इथं 2 अल्कोहोल. Reversible reaction take place, same contents in acidic medium, gives R C R O R dash double dash ना सिंगल डॅश. म्हणजे जे आपण OR ऍड करून ते अल्कोहोल मधले आणि हा R डॅश घेतला आहे हा R डॅश. डबल बॉन्ड कन्व्हर्शन OR मध्ये केलं आपण. आता बघा पहिला म्हणतात केटल. त्याला काय म्हणतात? केटल. त्याला ऍसिटल म्हणतात, याला केटल म्हणतात. व्हेन कीटोन रिएक्ट विथ अल्कोहोल, 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल, एक तर हे R सेम असतील, एक तर हे R डिफरंट असतील. When ketone react with alcohol in presence of in acidic medium, reversible reaction take place and gives ketal. आता काय करू आपण की R हे आपण R एकदा सेम घेतलं तर डिफरंट. पहा सेम साठी काय ना एक्झाम्पल CH3 वरती CH3 आणि डबल बॉन्ड O हा झाला ऍसिटोन. रिएक्ट विथ ट्वाइस CH3OH हा झाला मिथिल अल्कोहोल. गिव्ह H पॉझिटिव्ह मध्ये काय म्हणतात त्याला? CH3 C
CH3 सिंगल बॉन्ड OCH3 सिंगल बॉन्ड OCH. आता काय होईल हा ऍसेटोन. ऍसेटोन जसाच्या तसा. नंतर डाय. कोणता ग्रुप आहे तुला आपण डाय OCH3 डाय मिथिल आणि केटल. आता डिफरंट घेऊ आपण. पहा लक्ष द्या. CH3 C2H5 सिंगल बॉन्ड. हा काय होईल कोणता एलिमेंट होईल ना 2 प्रोपॅनॉन प्लस 2 C3H7 OH. हा होईल प्रोपिल अल्कोहोल. Acidic medium, reversible reaction take place. काय मिळते CH3C C2H5 सिंगल बॉन्ड O C3H7 सिंगल बॉन्ड O C3H7. हा आहे 2 प्रोपॅनॉन डायप्रोपिल. प्रोपॅनॉन नाही ना 2 ब्युटॅनॉन ना. काय ना तो ब्युटॅनॉन. ब्युटॅनॉन. आता हा 2 ब्युटॅनॉन डायप्रोपिल केटल. अशा प्रकारची रिएक्शन ऑल्डेहाइडचे सेम प्रकारची कीटोनची आहे. ज्याप्रमाणे ऑल्डेहाइडचे त्याचप्रमाणे कीटोनची आहे. असं अलग अलग प्रकारचे रिएक्शन या चॅप्टर मध्ये आहे. पहा आता पहिल्यामध्ये आपल्याला ऑल्डेहाइड पासून ऍसिटल भेटते आणि दुसऱ्यापासून आपल्याला काय भेटते केटल भेटते. काय भेटते केटल. ऑल्डेहाइड पासून ऍसिटल आणि कीटोन पासून केटल. नंबर 4. नंबर 4 एक्शन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट GR. आता ऑल्डेहाइड आणि कीटोनवर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन. ऑल्डेहाइड आणि कीटोनवर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन. आता ऑल्डेहाइड किंवा कीटोनचा फॉर्म्युला आपण जो जनरल यूज असतो तो घेऊ. डबल बॉन्ड. हा एक तर ऑल्डेहाइड असेल, एक तर हा R कीटोन असेल. म्हणजे व्हेन ऑल्डेहाइड और कीटोन रिएक्ट विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंटचा फॉर्म्युला काय आहे RMgX. हा आहे GR. ग्रिग्नार्ड रिएजंट गिव्स इन प्रेझेन्स ऑफ ट्रायथर. का बरं ट्रायथर? कारण ग्रिग्नार्ड रिएजंट आहे तर ट्रायथर यायलाच पाहिजे. ट्रायथर गिव्ह द कॉम्प्लेक्स C 2 बॉन्ड रिकामे जे आहेत पहिल्यामध्ये तसेच. एका बॉन्ड मध्ये OMgX, दुसऱ्यामध्ये R आणि बॉन्ड कॉम्प्लेक्स. हा कॉम्प्लेक्स किंवा याला आपण म्हणतो ऍडक्ट. कॉम्प्लेक्स प्लस ऍडक्ट म्हणतात. कॉम्प्लेक्स प्लस काय म्हणतात ऍडक्ट. गिव्स किती खाली तो गिव्स म्हणजे ऑन हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक मीडियम गिव्स C सिंगल बॉन्ड R आणि OH. तुम्हाला काय मिळते अल्कोहोल आणि प्लस Mg वरती OH खाली X. सिंपल रिएक्शन आहे. व्हेन ऑल्डिहाइड और कीटोन
when aldehyde or ketone react with Grignard reagent. Grignard reagent म्हणजे अल्किल मॅग्नेशियम हलाइड. अल्किल मॅग्नेशियम हलाइड. अल्किल मॅग्नेशियम हलाइडला Grignard reagent म्हणतात. When aldehyde or ketone react with Grignard reagent in presence of dry ether gives a complex or adduct. Gives a complex or adduct. When acetaldehyde or ketone react with Grignard reagent. When acetaldehyde or ketone react with Grignard reagent in presence of dry ether gives complex or adduct. हा कॉम्प्लेक्स आहे म्हणजे जे व्हॅलेन्स सॅटिस्फाय नाही अनस्टेबल कंपाउंड आहे. On acidic medium react with hydrolysis direct. On hydrolysis gives alcohol. अशा प्रकारची रिएक्शन. आता आपण याच रिएक्शनला थोडंसं कॉम्प्लिकेट करू. पाहितच हा आपण H घेतला आणि हा C असतो. हा झाला acetaldehyde react with CH3 आणि इथं Cl. Grignard reagent म्हणजे मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. इन प्रेझेन्स ऑफ ट्रायथर एक आपण X ने सॅटिस्फाय केली याची LNC आणि एक CH3 हा कॉम्प्लेक्स ऍडक्ट. याची आपण एक X ने रिप्लेस केली आणि एक CH3 ना आणि हा आपण CH3 काय होईल हा सेकंडरी अल्कोहोल होईल. त्याचं नाव काय होईल 2 नंबरले OH आहे म्हणजे 1 2 3 म्हणजे 2 किंवा 1 2 3 आहे प्रोपॅन 2 2 नंबर लेवल 2 काय म्हणजे 2 आणि 1 2 3 3 कार्बन आहे म्हणून प्रोपॅन प्रोपॅन 2 ऑफ. अशा अलग अलग प्रकारची रिएक्शन आहे. पहा when acetaldehyde react with Grignard reagent. When acetaldehyde react with Grignard reagent in presence of dry ether. When acetaldehyde react with Grignard reagent in presence of dry ether gives a complex or adduct which on hydrolysis gives propane to all, that is alcohol. म्हणजे ज्या वेळेस आपण अल्डिहाइड ची रिएक्शन Grignard reagent सोबत करतो इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर त्यावेळेस आपल्याला कॉम्प्लेक्स किंवा ऍडक्ट मिळते. त्याच्यावर हायड्रोलिसिस केल्यावर आपल्याला प्रोपॅन 2 ऑल मिळते. आता हीच रिएक्शन आपण कीटोन साठी करू म्हणजे हा जो एक आहे हा एक CH3 साठी रिप्लेस करायचा. इथे आपण CH3 घेतला होता तर इथं CH3 अल्कोहोल तिथे CH3 आहे तिथे CH3 आणि इथे Cl होता तिथे Cl. नंतर आपण इथे CH3 आणि इथे Cl आणि Cl म्हणजे ऍडिशन दिस Grignard reagent ऑन द कॉम्प्लेक्स अँड देन सिम्पली इन द प्रोडक्ट. आता बघा इथं आपण CH3 हा झाला ऍसेटोन. When acetone react with Grignard reagent, they use the having CH3. Is the having CH3. म्हणजे हा काय होईल C ला OH आहे टर्चरी आहे म्हणजे काय होईल 1 2 3 4 म्हणजे टर्चरी गिव्ह अल्कोहोल. मग आपलं लक्षात झालं की ज्यावेळेस अल्डिहाइड सोबत रिएक्शन करतो आपण त्यावेळेस आपल्याला सेकंडरी अल्कोहोल भेटते आणि ज्यावेळेस कीटोन सोबत रिएक्शन करतो त्यावेळेस आपल्याला टर्चरी अल्कोहोल भेटतो. पहा when acetone react with Grignard reagent in presence of dry ether gives complex which on hydrolysis gives alcohol. अल्डिहाइड साठी सेकंडरी अल्कोहोल आणि कीटोन साठी टर्चरी अल्कोहोल असे दोन आपल्याला अल्कोहोल मिळतात. when aldehyde or ketone react with Grignard reagent in presence of dry ether gives adduct or complex which on hydrolysis gives टर्चरी ब्यूटिल अल्कोहोल और सेकंडरी ब्यूटिल अल्कोहोल काहीही मिळू शकते. ते याच्यावर आहे अल्डिहाइड घेतलं सेकंडरी
कीटोन घेतला का टर्चरी. पहा कीटोन टर्चरी, ऑल्डिहाइड सेकंडरी, अशा प्रकारची रचना रिएक्शनची रिएक्शन आहे. ऑल्डिहाइड साठी अलग आहे, कीटोन साठी अलग आहे. पहा action of hydroxyl amine. Action of hydroxyl amine. Action of hydroxyl amine. आता अल्डिहाइड किंवा कीटोन, आपला जनरल फॉर्म्युला C डबल बॉन्ड O हा दोन जर R सॅटिस्फाय झाले तर हा म्हणजे कीटोन, आणि एक जर एस आणि दुसरा जर R न तर हा अल्डिहाइड, म्हणजे हा झाला अल्डिहाइड और कीटोन. When aldehyde or ketone react with hydroxyl amine, in acidic medium, gives aldoxime or ketoxime. Gives aldoxime or ketoxime. तो दोन बॉन्ड रिकामे, डबल बॉन्ड NOH, हा झाला aldoxime और ketoxime. एक्झाम्पल को एक ऑल्डिहाइडचा आणि एक कीटोनचा. समजा आता आपण CH घेतला, CH आणि डबल बॉन्ड O, हा झाला ऍसिटाल्डिहाइड. रिएक्ट विथ हायड्रॉक्सिल अमाइन NH2OH. In presence of acidic medium, gives CH3 CH double bond NOH, हा झाला ऍसिड टॉक्साइन. त्याचप्रमाणे आपण कीटोनमध्ये बघू CH3 C वरती CH3 डबल बॉन्ड O ऍसेटोन प्लस NH2 डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH हाइड्रोक्सिल अमाइन. In acidic medium gives CH3 CH3 double bond NOH. ये रहा नंबर. ऐसे अल्डोक्साइन आणि कीटोक्साइन, अल्डोक्साइन आणि कीटोक्साइन. Aldehyde react with acetaldehyde react with hydroxyl amine in acidic medium, gives acetaldoxine aldehyde चं नाव आहे. आणि when acetone react with NH2OH hydroxyl amine in acidic medium gives acetoxine. असं अलग अलग प्रकारचे कॉन्सेप्ट आहेत. म्हणजे पहा हे एक जनरल रिएक्शन आहे. नंबर 5 ऍक्शन ऑफ हायड्रॉक्सिल अमाइन आपण पाहिलं. याच्यामध्ये एक तर अल्डिहाइड और कीटोन याच्यावर रिएक्शन केली आपण हायड्रॉक्सिल अमाइनची. हायड्रॉक्सिल अमाइनची रिएक्शन केल्यावर यातला हा NH2 जवळला H2 आणि यातला हा O हा H2O बाहेर पडतो. काय होतं यार, हा C डबल बॉन्ड कसा आणि N आणि हा OH त्याला म्हणतात अल्डोक्साइन और कीटोक्साइन. याला काय म्हणतात अल्डोक्साइन और कीटोक्साइन. म्हणजे व्हेन अल्डिहाइड और कीटोन रिएक्ट विथ हायड्रोक्सिल अमाइन, व्हेन अल्डिहाइड और कीटोन रिएक्ट विथ हायड्रोक्सिल अमाइन इन एसिडिक मीडियम
गिव्स ऑल्डोक्साइन और कीटोक्साइन. ऑल्डोक्साइन और कीटोक्साइनचा फॉर्म्युला काय आहे? C डबल बॉन्ड NOH ऑक्साइन. ऑल्डोक्साइन, कीटोक्साइन. आता पहा ऑल्डेट सोबत पहिली रिएक्शन केली आपण ऍसिटाल्डेट घेतलं. ऍसिटाल्डेट घेऊन याची रिएक्शन हायड्रॉक्सिल अमाइन सोबत केली इन ऍसिडिक मीडियम. काय म्हणलं? ऍसिटाल्डेट. त्याचप्रमाणे ऍसिटोनची रिएक्शन केली आपण हायड्रॉक्सिल अमाइन सोबत इन ऍसिडिक मीडियम. गिव्स ऍसिटॉक्साइन. अशा प्रकारे आपण 5 रिएक्शन पाहिले. नंबर फर्स्ट ऍक्शन ऑफ कोणती पाहिजे आपण? नंबर 1 रिएक्शन पाहिजे. नंबर फर्स्ट ऍक्शन ऑफ HCN. याच्यापासून आपल्याला सायनोहायड्रिन मिळते. नंबर सेकंड ऍक्शन ऑफ NaHSO3. याच्यापासून सोडियम बायसल्फाइड मिळते. नंबर 3 ऍक्शन ऑफ काय पाहिजे आपण? नंबर 3 ले ऍक्शन ऑफ HCN झाला. ऍक्शन ऑफ अल्कोहोल किंवा ग्रीनट रिएजंट चालते. काही ग्रीनट रिएजंट याच्यापासून काय मिळतं आपल्याला? ऍक्शन ऑफ अल्कोहोल पासून काय मिळते? ऍक्शन ऑफ अल्कोहोल पासून काय म्हणते? ऍसिटल नाही तर ग्रीनट रिएजंट मिळतात. ऍक्शन ऑफ ग्रीनट रिएजंट याच्यापासून भेटते अल्डिहाइड पासून सेकंडरी अल्कोहोल आणि कीटोन पासून टर्शियरी अल्कोहोल. नंतर नंबर 5 ऍक्शन ऑफ हायड्रॉक्सिल अमाइन. याच्यापासून काय मिळते? याच्यापासून मिळते आपल्याला ऑल्डोक्साइन और कीटोक्साइन. असे आपण एकूण 5 कॉन्सेप्ट पाहिले. ऍक्शन ऑफ HCN पासून सायनोहायड्रिन मिळते. ऑल्डिहाइड किंवा कीटोनवर रिएक्शन केली तर ऍक्शन ऑफ NaHSO3 पासून काय मिळते? सोडियम बायसल्फाइड. ऍक्शन ऑफ अल्कोहोल पासून काय मिळते? ऍसिटल किंवा केटल. ऍक्शन ऑफ GR ग्रीनट रिएजंट पासून काय मिळते? ऑल्डिहाइड पासून सेकंडरी अल्कोहोल आणि कीटोन पासून टर्शियरी अल्कोहोल. आणि ऍक्शन ऑफ हायड्रॉक्सिल अमाइन पासून ऑल्डोक्साइन आणि कीटोक्साइन मिळते. अशा प्रकारचे आपण 5 कॉन्सेप्ट आज झाले. या 5 रिएक्शन घरी करून पहा. घरी केल्यावर याला क्लिअर थांबला आणि एंडवर स्टॉप.